पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक शहरात अवैध धंदे करणारे, अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे तसेच गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दिनांक 21 फेब्रुवारी रोजी 10 वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हयात हॉटेलच्या पाठीमागे ESI हॉस्पिटलच्या बाजूला सातपूर नाशिक येथे गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले मांस रिक्षामध्ये विक्रीकरिता येणार आहे अशी बातमी पोलीस हवालदार डंबाळे व पोलीस अंमलदार वडजे यांना मिळाली। बातमीच्या अनुषंगाने विशेष पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज प्रल्हाद भालेराव यांनी पथकाचे सुयोग्य नियोजन करून हयात हॉटेल मागे ESI हॉस्पिटलच्या बाजूला सातपूर येथे जाऊन बातमीप्रमाणे खात्री करता एक रिक्षामध्ये 2 इसम गोमांस पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये टाकून ठेवत असताना दिसले। बातमीप्रमाणे खात्री होताच सदर ठिकाणी सापळा लावून त्यांच्यावर छापा टाकून इसम रईस हाफिज खान वय वर्ष 28, व्यवसाय रिक्षा चालक व मटन विक्रेता, राहणार संजीवनगर, सातपूर अंबड लिंक रोड, जुबेर बिरमिल्ला कुरेशी वय वर्षे 42, व्यवसाय मटन दुकानात कामगार, राहणार बागवानपुरा जुना नाशिक अशांना पकडले। त्यांच्या ताब्यातून 18,750 रुपये किमतीचे जनावरांचे कातडी काढलेले मांस, त्याचे रिक्षासह वजन 465 किलोग्राम तसेच मांसाचे वजन 125 किलो रुपये 150 प्रति किलो प्रमाणे 40,000 रुपये किमतीची एक बजाज कंपनीची ऑटो रिक्षा क्रमांक MH15Z 9552 असा एकूण 58,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आहे। पोलीस अंमलदार स्वप्नील बाळासाहेब जुंद्र, विशेष पथक नाशिक शहर यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5A, 5K, 9A, 11 प्रमाणे फिर्याद देऊन पुढील कार्यवाही होण्याकामी सातपूर पोलीस ठाणे येथे नमूद आरोपी व जप्त मुद्देमाल हजर केला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस हवालदार किशोर रोकडे भांबरे, डंबाळे, पोलीस नाईक दत्तात्रय चक्कोर, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, गणेश वडजे, चंद्रकांत बागडे, प्रवीण चव्हाण, स्वप्नील चव्हाण, महिला पोलीस अंमलदार भड, विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर या पथकाने ही कामगिरी केली आहे।